राहणार हिवरखेड, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला आणि झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील अभियांत्रिकीची विद्यार्थिनी. आदरणीय आयोजक, माननीय परीक्षक व माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी हा प्रत्येक भारतीयांसाठी एक जिव्हाळ्याचा दिवस आहे आणि त्याच निमित्ताने आयोजित ही ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा. सर्वात आधी मी प्रबोधन बहुउद्देशीय संस्था यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली व आम्हाला संधी दिली की आम्ही आमचे विचार जनतेसमोर मांडू शकू. कारण की कुठं ना कुठं आपलं संविधान हे आपला नागरिक, आपले तरुण विसरत चाललेले आहेत. आपण जर भारताच्या भविष्याचा विचार केला तर सर्वात जास्त तरुणांची संख्या ही आता आपल्या भारतामध्ये आहे आणि आपले तरुण आपले भविष्य आहेत, म्हणून त्यांना संविधानाची जाणीव होणं हे फार गरजेचं आहे. पण जर आपण आज तरुणांना विचारलं की 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन आणि संविधान म्हणजे काय, तर बोटावर मोजण्या इतके आमचे तरुण हे बरोबर उत्तर देतील की नेमकं प्रजासत्ताक दिन म्हणजे काय. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागिला तो सुखी संसार. 3 रंगाचा आमचा तिरंगा, केशरी पांढरा हिरवा, नभी फळकतो आणि गातो पराक्रमाची तो गाथा. भारत देश आमचा महान, ज्याला स्फूर्ती देते आमचे संविधान. 3 रंगांचा उत्सव आजच आभाळी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांची, ज्यांनी हा देश घडवला, ज्यांनी हा देश घडवला. तर मित्रांनो, नेमकं 26 जानेवारी म्हणजे काय, प्रजासत्ताक दिन म्हणजे काय, तर 26 जानेवारी ही नुसती एक तारीख नसून, ध्वज फडकवण्याचा दिवस नसून, हा तोच दिवस आहे ज्या दिवशी भारताने स्वतःचा कायदा दिला. हा तोच दिवस आहे मित्रांनो ज्या दिवशी सत्ता ही कुणाच्या हातात नाही तर सामान्य जनतेच्या हातात आली. 15 ऑगस्ट 1947 रोजी जरी आपण स्वतंत्र झालो, पण खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते 26 जानेवारीला. कारण तर लक्षात घेऊया, कारण त्याचं असं की आपल्याला आज आपण इथे बोलत आहोत, अधिकार मागत आहोत, स्वतःच्या न्याय झाला तर लढत आहोत, हक्कासाठी लढत आहोत, तर ते केवळ शक्य झालं फक्त आणि फक्त संविधानामुळं. म्हणून संविधानामुळं 26 जानेवारी आणि प्रजासत्ताक दिन हा आपल्या राष्ट्रासाठी एक आत्मसन्मानाचा दिवस आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा एखाद्या राष्ट्राला नवसंजीवनी मिळते ते तरुणाईतूनच मिळते. मग तो 1857चा लढा असो की आजचा डिजिटल भारत असो. आपल्याला माहिती आहे प्रत्येक क्षेत्रात तरुणाईनेच मशाल पेटवली आहे. पण तरुणाई ही मशाल संविधानाच्या अभ्यासात पेटवत आहे काय? आज आपल्याला दिसते की तरुण हे प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत, पण ते संविधानाला जपत आहेत का हे समजणे सुद्धा फार गरजेचे आहे. आपल्याला माहिती आहे की तरुणांकडे फार शक्ती आहेत, जसं टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अंतराळ, अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये तरुण पुढे जात आहेत. पण त्या शक्तींना योग्य दिशा मिळत आहे का? त्या शक्तींना जर योग्य दिशा द्यायची असेल तर सर्वात महत्त्वाचे आहे संविधान. त्या संविधानाला आमचा तरुण समजून घेत आहे का हे समजणं फार गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं ते संविधान फक्त 395 कलमांचा ग्रंथ नसून ते आपल्या राष्ट्राचा आत्मा आहे, लोकशाहीचा कणा आहे. पण काही शाळांमध्ये, काही ठिकाणी, काही भागात आणि आजच्या आपल्या तरुणांसाठी संविधान म्हणजे केवळ एक पाठ्यपुस्तकातील धडा आणि आपल्या स्पर्धा परीक्षेतील कलमे राहिलेली आहेत. पण ज्या देशामध्ये संविधान हे फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित राहतं, नक्कीच त्या देशाची लोकशाही कुंकवत जाते. म्हणूनच संविधान समजून घेणे हे आपल्यासाठी फार गरजेचे आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जर आपण त्या आपल्या तरुणांच्या शक्तींना, जे आपल्याला आपले तरुण फार कल्पक आहेत त्यात काहीच विषय नाही, पण जर आपण त्यांच्या शक्तींना योग्य दिशा मिळाली तर नक्कीच आपला भारत देशाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे आदर्श भारत बनवण्याचं, ते नक्कीच पूर्ण होईल. संविधानाशिवाय त्यांची शक्ती म्हणजे हे तलवारच आहे. कारण ती तलवार जर योग्य हातात नसेल तर ती संरक्षणाऐवजी विनाशही करते. म्हणून आपल्या तरुणांच्या शक्तींना संविधानाची गरज असणं हे फार गरजेचं आहे. मित्रांनो, एक दृष्टांत सांगतो. समजा एखादी नदी आहे आणि अफाट अशी सुंदर अशी नदी आहे, वेगवान अशी नदी आहे, पण त्या नदीला जर काठच नसतील तर तीच नदी पूर बनते. पण त्याच नदीला जर काठ असतील तर तीच नदी शेती फुलवते, अनेक जीवनदान देते.
त्याचप्रमाणे ते नदी हे म्हणजे आपले तरुण आणि तिचे काठ म्हणजे संविधान. आपल्या तरुणांच्या जर शक्तींना आपण नदीच्या काठाप्रमाणे संविधानाशी जुळवून घेतलं तर नक्कीच आपले तरुण जे त्यांचं शिक्षण आहे, जे त्यांची डिग्री आहे, ते स्वतःपुरतं मर्यादित नाही तर पूर्ण भारत देशाचं स्वप्न हे साकार करतील. आपल्या भारत देशाला नक्कीच प्रगतीपथावर नेतील मित्रांनो. पण आपण आज संविधानाचा जर विषय काढला तर आपल्यासमोर येते की फक्त हक्क मागणं. पण संविधानाने आपल्याला फक्त हक्क मागणं शिकवलं का? तर नाही. संविधानाने आपल्याला अधिकार तर दिलेच, आपल्याला हक्क मागणं तर शिकवलंच मित्रांनो, पण संविधानाने त्यासोबत आपल्याला काही मूलभूत कर्तव्य हे दिलीत आणि आपण ती कर्तव्य पार पाडत आहोत का? आजचा तरुण म्हणतो की मला हक्क हवेत, पण तो स्वतःला हा प्रश्न विचारतो का की मी हक्क तर मागत आहोत पण मी माझे कर्तव्यही पार पाडत आहोत का? जसे आपण उदाहरण घेतले, एखादं असतातच लोक असे म्हणतातच की खूप काही लोक आहेत की जे मतदान करत नाहीत. एखादा तरुण म्हणतो की मी मतदान करत नाही, माझ्या एका मताने काय सत्तेत फरक पडणार? पण जर तुम्ही मतदान करत नाही आहेत तर तुम्ही स्वतःच्या अधिकारासाठी जर तुम्ही लढत आहेत तर ते तुम्ही नाही करू शकत. जेव्हा तुम्ही मतदान करा तेव्हा तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुम्ही हक्क मागण्यासाठी तुम्ही तयार असाल आणि जर तुम्ही जर तुम्ही मतदान नाही करू शकले तर तुम्ही कदाचित तुमचा हक्क मागण्याचा संधीसुद्धा तुम्ही गमवू शकता. म्हणूनच जे तरुण जर आपल्या संविधानाला डोक्यात नाही मनात घेऊन चालला ना मित्रांनो, तर येणारा भविष्यातील भारत असा असेल की जिथे मुलगी जन्माला आली म्हणून आनंद कमी होणार नाही आणि मुलगा कोणत्या जातीचा आहे यावर त्याला शिक्षण देण्यात येणार नाही आणि माणसाची किंमत हे त्याच्या पैशावर नाही तर त्याच्या संविधानाला डोक्यात नाही हृदयात ठेवूया. तरुणाईला फक्त शक्ती नाही दिशाही देऊया आणि भारताला केवळ एक देश नाही एक आदर्श राष्ट्र बनवूया. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.